you very much for thank you very much for joining for the first day. Uh, मी जिथे आहे तिथे आय एम ॲट वन गेस्ट हाऊस, सो काही लाईट वगैरे इथे जाण्याचा चान्सेस आहे. बट डोंट वरी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. सो थँक यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग युअर फर्स्ट डे. थँक यू व्हेरी मच फॉर शोईंग युअर इंटेन्शन टू बी पार्ट ऑफ दिस. तुम्ही एका चांगल्या उपक्रमाचा पार्ट होतात. थँक यू व्हेरी मच फॉर शोईंग इंटरेस्ट इन युअर ओन लाईफ. कारण आपल्या स्वतःच्या लाईफमध्ये इंटरेस्ट दाखवणं पण आवश्यक असतं. सो दिस इज युनिक ॲक्टिव्हिटी. रोंडा बर्नी जे पुस्तक, तिचं लेटेस्ट पुस्तक आहे जे पब्लिश झालेलं आहे, दॅट इज काउंट डाऊन टू रिचेस. अँड आय थॉट की दिस बुक आपण जसं सो नाव बिझनेस एक्सलन्स लेटेस्ट बॅच पार्टिसिपंट, जे आत्ताची बॅच सुरू झाली, अँड जे आता पूर्वीच्या ज्यांनी हे सेशन अटेंड केले, ऑल ऑफ देम आर पार्टिसिपेटिंग. रोज आपण ही ॲक्टिव्हिटी 6:30ला शार्प सुरू करणार आहोत. इट विल लास्ट फॉर 15 मिनिट्स मॅक्सिमम. सो माय इन्व्हिटेशन टू ऑल ऑफ यू इज प्लीज जॉईन ऑन टाइम सो दॅट वी कॅन कम्प्लीट दिस विदिन द टाइम फ्रेम. सो आपण स्ट्रेट वे लेट्स बिगिन द ॲक्टिव्हिटी. लेट्स स्टार्ट. आजच्या आपल्या टॉपिकला हात घालूया आपण. कॅन यू सी, तुम्हाला सगळ्यांना स्क्रीन दिसू शकतोय? Yes, sir. All right, thank you very much. So how many of you have got the book? तुमच्याकडे किती जणांकडे हे पुस्तक आहे? नसेल तर या पुढच्या काही दिवसात खरेदी करा, कारण 21 दिवसात तुम्हाला हे पुस्तक तुमचं कंपेनियन म्हणून पण वापरता येईल. सो लेट्स स्टार्ट विथ द इंट्रोडक्शन. रोंडाबर्न या पुस्तकामध्ये इंट्रोडक्शन मध्ये काय म्हणते ते आपण तिथून सुरू करूया. आपण रोंडाबर्न विषयी पण नंतर कधीतरी या पुढच्या जर्नीमध्ये बघूया. What she says in the beginning is financial struggle is caused by one thing. It is not the result of your salary, the lack of saving in your bank account, the amount of debt you have, or any other worldly circumstances. Financial struggle is caused by our thoughts alone. So या पूर्ण चॅप्टर्समध्ये आपण वर्क कुठे करणार आहोत? वन थिंग, दॅट इज युअर थॉट्स. अँड दॅट्स व्हॉट रोंडाबर्न सेज, दॅट की फायनान्शियल स्ट्रगल किंवा पैशाची स्कॅरसिटी ही कुठल्याही आउटसाइड सर्कमस्टन्सेसमुळे नाहीये, तर वे वी थिंक अबाउट मनी तिथून सुरू झालेली असते. सो व्हॉट वी आर गोइंग टू वर्क ऑन इज युअर थॉट्स अबाउट मनी फॉर नेक्स्ट 21 days. Our current life circumstances are the result of what we think and believe. The money you have or you don't have, the salary that is not enough to support you, a lack of money in your bank account, they're all caused by thoughts of not enough money. सो जी स्केअरसिटी आहे किंवा पैसा नसल्याच्या जे काही आपल्या भावना असतात, या सगळ्या गोष्टीच्या मागे एकच गोष्ट आहे, दॅट थॉट ऑफ नॉट इनफ मनी, की माझ्याकडे पैसा पर्याप्त नाहीये, किंवा जेवढा नाही, हे पुस्तक मराठीत नाहीये सध्या. सो जेवढा मला पैसा पाहिजे तेवढा मला मिळतच नाहीये. बट इट्स नॉट आवर फॉल्ट दॅट सो मेनी ऑफ अस थिंक लाईक दिस. मग आपला फॉल्ट आहे का की आपण असा विचार करतो पैसा हा पर्याप्त नाहीये, पुष्कळ नाहीये? नो, इट इज नॉट. प्लीज सिटरेट की यू आर ऑन म्यूट सो दॅट तुमच्या मागे जे चालू आहे ते डिस्टर्ब नाही करणार. These thought of lack and not enough were given to us as children by our parents and society with the things that we were said over and over. We can't afford it. Money doesn't grow on trees. Money doesn't buy happiness, or even money is the root of all evil. आणि आपण हे प्रत्येकाने लहानपणी ऐकलेलं आहे. भले आपण आज वयांमध्ये आपल्या वेगवेगळ्या डिफरन्स असेल, तर प्रत्येकाला पॅरेंट्सनी किंवा तुमच्या आजूबाजूच्या लोकांनी हे थॉट्स ऐकवलेले आहेत, नॉट इनफचे. पैसा झाडाला लागत नाही, पैसा हा काही सगळ्यांच्याच नशिबात नसतो, किंवा पैशामुळे काय आनंद थोडाच विकत मिळतो, मग पैशाच्या मागे कशाला लागायचा.
वी कॅनॉट अफोर्ड दिस. एखादी वस्तू आपण मागितली आणि आपण अफोर्ड करू शकतो, नाही करू शकत. सो फ्यू पीपल इन द हिस्ट्री ऑफ सिव्हिलायझेशन Few people in the history of our civilization have discovered the enormous revelation and freedom contained in these words. पण याचा परिणाम आपल्याला खरंच कळालाय का? सो आपल्याला ही गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे, वी एक्झिस्ट इन अ मेंटल युनिव्हर्स. म्हणजे आपण एका मनाने तयार केलेल्या जगामध्ये जगत आहोत. वी हॅव क्रिएटेड आवर ओन वर्ल्ड दॅट इन आवर थॉट्स. We have created these thoughts and we are at the source of creation of the world that we are living in. Our thoughts are cause of everything. Our thoughts are cause of everything we experience, and the effect of our thought is our circumstances. आपले विचारच आपल्या प्रत्येक एक्सपिरियन्सचा. See to it की you are on mute while you are joining. Our thoughts are cause of everything we experience. आपलं जे जे काही एक्सपिरियन्सेस आहेत त्याचं मूळ आहे थॉट्स, अँड द इफेक्ट ऑफ अवर थॉट इज आवर सर्कमस्टन्सेस. Governing our thought is universal law that has been called many a times throughout the centuries. मग या वेगवेगळ्या थॉटला कंट्रोल करणाऱ्या लॉजला आपण काय काय म्हणालेलो आहे? लॉ ऑफ कर्मा, लॉ ऑफ व्हायब्रेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन, लॉ ऑफ पोलॅरिटी, लॉ ऑफ मेंटलिझम, लॉ ऑफ रिदम, लॉ ऑफ लव्ह. वेगवेगळ्या नावाने आपण याला ओळखतो. दिस युनिव्हर्सल लॉ इज रिस्पॉन्डिंग टू इच पर्सन्स थॉट. हा युनिव्हर्सल लॉ प्रत्येकाच्या विचाराला रिस्पॉन्ड करत असतो. एक गोष्ट यामध्ये कॉमन आहे. आवर थॉट्स आर ऑलवेज रिस्पॉन्डेड बाय दिस युनिव्हर्सल लॉ. दिस लॉ सेज, आय मटेरियलाइज युअर थॉट्स. आय गिव्ह यू व्हॉट यू थिंक अबाउट. तुम्ही जो कुठलाही विचार कराल, प्लीज सी टू इट की यू आर नॉट प्लेइंग विथ द स्क्रीन. और इफ यू हैव सम किड विथ यू, उज्ज्वल, please see to it, otherwise you will be removed. So I'll give you what you think about, no matter what it is, nothing more, nothing less. So your thoughts are always responded. Everything in our life, everything in your life is preceded by a thought. प्रत्येक गोष्ट आपल्या लाईफ मधली is preceded by a thought. The word we say are preceded by thought, and the actions we take are preceded by thought. प्रत्येक गोष्टीला रिस्पॉन्स जो आहे हा थॉटचाच रिस्पॉन्स आहे, हे लक्षात घ्या. अँड unceasingly the universal law is responding to those thoughts, replicating them exactly, duplicating them with precision like photocopying machine. So that whatever you think is what will appear in your life. Whatever you focus on or talk about, whether it is something you want or you don't want, becomes the circumstances of your life. सो तुमच्या आयुष्यामध्ये घडत असलेल्या घटना, तुमच्या आयुष्यात होत असलेले जे काही सर्कमस्टन्सेस आहेत, दीज आर ऑल रिस्पॉन्सेस दॅट यू हॅव रिसिव्ड बिकॉज ऑफ द थॉट्स दॅट यू हॅव. सो आपलं लाईफ बदलायचं असेल तर आपल्याला विचारांवर काम करावं लागेल. द वे वी थिंक याच्यावर आपल्याला काम करावं लागेल. सो दिस 21 days जर्नी इज ऑल अबाउट थिंकिंग द थॉट्स दॅट विल चेंज युअर लाईफ इंटेन्शनली. To become financially free, you have to use very thing that has previously kept money from you, your thoughts. सो आपल्याला आपल्या विचारांनाच त्याप्रमाणे घडवावं लागेल. युनिव्हर्स लॉ डज नॉट रिस्पॉन्ड टू व्हॉट इज हॅपनिंग इन युअर लाईफ ऑर युअर सर्कमस्टान्सेस. आत्ताचे तुमचे जे सर्कमस्टान्सेस आहेत, आता तुमच्या आयुष्यात काय होतं याला युनिव्हर्सल लॉ काहीही देणं घेणं नाही. It only responds to the thoughts you are thinking now. So please get that. Universe, this law only responds to the thought that you have. It has nothing to do with what is happening in your life right now. So few of you may feel that right now my life is not working, these things are not
हॅपनिंग ॲज पर माय थॉट, माझ्या विचारप्रमाणे आत्ता असं होत नाहीये, माझ्या लाईफमध्ये इथे इश्यूज आहेत, लेट इट बी, नथिंग रॉंग अबाउट इट. बट युनिवर्स विल थिंक, universe will respond to the thoughts that you have. So if you want to change the life, change your thoughts. सो ज्यांना ज्यांना तुमचं आयुष्य बदलायचं आहे, फायनान्स बदलायचा आहे, तुम्हाला पहिले तुमचा माइंडसेट घडवायचा आहे पुढच्या 21 दिवसामध्ये. टू बी फायनान्शियली फ्री, यू मस्ट फ्री युअर सेल्फ वन्स अँड फॉर ऑल फ्रॉम द स्कॅरसिटी माइंडसेट, अ माइंडसेट which unfortunately plagues the majority of the population, caused by predominantly about thinking thoughts of not enough money. आपला प्रिडॉमिनंट थॉट कुठला आहे? नॉट इनफ मनी. पैसे नाही आहेत, पैसे झाडाला लागत नाहीत, पैसा असाच मिळत नाही, पैसा प्रत्येकाच्या नशिबात नसतो. दिस इज द मोस्ट प्रिव्हिलिंग थॉट दॅट वी हॅव. टू बी फायनान्शियली फ्री, you have to have the wealth mindset, which means you predominantly think थॉट्स ऑफ अबंडन्स ऑफ मनी. सो मग आपल्या विचारात पहिले अबंडन्स आणावं लागेल, विचारामध्ये पहिले श्रीमंत व्हावं लागेल, विचारांमध्ये आपल्याला ती वेल्थ इमॅजिन करण्याची ताकद पहिले डेव्हलप करावं लागेल. देन ओनली यू कॅन हॅव दॅट काइंड ऑफ मनी इन युअर लाईफ, जस्ट ॲज वेल्दी पीपल डू. इट इज जस्ट वन स्टेप दॅट यू हॅव टू टेक. थिंक थॉट्स ऑफ हॅव्हिंग प्लेंटी ऑफ मनी without any contradictory thoughts. It is simple, it is as simple as that. But sometimes it's not easy after a lifetime of thinking the opposite. However, if you continue to think thoughts about not having enough money or about lack of money, then your financial circumstances cannot change. सो एक परत एकदा इथे कॉशन आहे, तुम्ही जर सतत पैशाचा कमतरतेविषयी विचार करत असाल तर तुमचं फायनान्स बदलण्याची शक्यता काहीही नाहीये. इफ यू वॉन्ट टू चेंज इन युअर लाईफ, तुमची फायनान्शियल परिस्थिती बदलायची असेल, इथे आपण फायनान्सचा विचार करतोय, पण तुम्ही इतर सर्कमस्टान्सेसला पण विचार करू शकता, इतर गोष्टीविषयी पण विचार करू शकता. इफ यू वॉन्ट टू चेंज एनिथिंग इन युअर लाईफ, इफ यू वॉन्ट टू चेंज एनी सर्कमस्टान्सेस इन युअर लाईफ, यू हॅव टू चेंज युअर थॉट्स फर्स्ट. आणि हे थॉट्स वन टाइम चेंज करून आवश्यक नाही आहेत, कन्सिस्टंटली त्या थॉट्समध्ये राहणं आवश्यक आहे. युअर माइंड हॅज टू बिकम वेल्दी फर्स्ट. तुमचा विचार हे अगोदर श्रीमंत व्हावे लागतील, जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर. युअर माइंड हॅज टू बिकम वेल्दी फर्स्ट, प्रोड्युसिंग थॉट्स ऑफ वेल्थ, अबंडन्स, प्लेंटी ऑफ मनी अँड फायनान्शियल फ्रीडम. And then your life will mirror those thoughts. And when you fulfill this one step, universal law will to mirror your new way of thinking. So universe will always respond to what you are thinking. It will create the circumstances that will allow you to have the kind of wealth that you want to have. Life is very simple when you understand how it works. To change anything in your life, think about what you want instead of thinking about the way things are. If the way things are not what you want. सो सिंपल आहे. ऋणा इथे एक आपल्याला ऋणाबन आपल्याला एक सिंपल टिप देते, ती म्हणजे असं की टू चेंज एनिथिंग इन युअर लाईफ, थिंक अबाउट व्हॉट यू वॉन्ट इन्स्टेड ऑफ थिंकिंग द वे द थिंग्स आर. कदाचित द वे द थिंग्स आर मे नॉट बी ॲज गुड ॲज यू वॉन्ट. कदाचित आत्ता तुमच्या बँक अकाउंटमध्ये तेवढे पैसे नसतील जेवढे तुम्हाला पाहिजे. कदाचित तुमची हेल्थ त्या लेवलला नसेल जशी तुम्हाला पाहिजे. कदाचित तुमचे रिलेशनशिप्स तुम्हाला जसे पाहिजेत तसे नसतील. जे जसे आहेत त्या परिस्थितीत जरी नसतील तरी पण तुम्हाला विचार करायचा आहे तुम्हाला तिथे पाहिजे काय, व्हॉट आय वॉन्ट हिअर. अँड दॅट इज व्हॉट युनिवर्स विल रिस्पॉन्ड टू. Decide that your life is going to change around money, that you have had enough of struggling and not having enough. सो आजपासून आपल्याला ठरवायचं की इट्स इनफ ऑफ दॅट नाव. स्ट्रगल, नॉट हॅव्हिंग इनफ मनी, इनफ ऑफ इट नाव. Instead, from now on, you are going to choose thoughts about plenty of money and you are going to be financially free. आजपासून आपण या 21 दिवसाचं अभियान ज्यावेळेस सुरू करतोय त्यावेळेस स्वतःलाच एक सांगा की आज मी एक चूज करतोय दॅट आय हॅव इनफ, आय हॅव मोर देन इनफ मनी अराउंड मी, आय एम गोइंग टू बी फायनान्शियली फ्री. मी फायनान्शियली फ्री होतोय.
A friend of mine wanted to manifest riches and wealthy lifestyle, and he intended and visualized for years. His financial situation definitely improved over the years, and he received some very large amount of money on a number of occasions. But then the big manifestation happened, and that manifestation amounted to riches and wealth beyond his wildest imagination. He now understands more deeply than he ever did before the importance of thinking and feeling as though you are already wealthy. So, this is very important. Thinking and feeling as though you are already wealthy. सतत स्वतःला त्या भावनांमध्ये ठेवायचं. प्लीज सी टू इट की तुमच्यासोबत कोणी लहान मुलं असतील, दे आर नॉट प्लेइंग विथ द स्क्रीन. So, thinking and feeling as though you are already wealthy. My friend told me that once he was wealthy, he could see how his wealth mindset and feeling state continuously manifested more wealth. Having wealth attract more wealth Having wealth attracts more wealth simply because he constantly feels wealthy. So you must feel wealthy. You must attract wealth through your thoughts. Had my friend captured this mindset sooner, he could have manifested great wealth years earlier. And that mindset is exactly what I want you to receive through this book. And Rhonda Byrne is committed to create that kind of mindset through this book. This is all this practice of 21 days is all about. तुम्हाला मी आज एका कन्सिस्टन्सीमध्ये पण इन्व्हाइट करतोय. पुढच्या 21 दिवसामध्ये आपल्याला कन्सिस्टंटली ह्या प्रॅक्टिस करायच्या. सायकोलॉजी सेज दॅट इट टेक्स 21 डेज टू क्रिएट अ न्यू हॅबिट इन आवर सबकॉन्शियस माइंड. आता याचा सायकोलॉजीशी एक संबंध आहे, तो पण समजून घ्या. त्यामुळे पुढचे 21 दिवस का प्रेझेंट राहणं हे पण लक्षात घ्या. इट्स नॉट अबाउट कमिंग फॉर वन डे, लुझिंग वन डे अँड देन कमिंग आफ्टर 2 more days. बी कन्सिस्टंट. 21 दिवस एखादी गोष्ट प्रॅक्टिस केली तर ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडला पोहोचते. In Countdown to Riches, you'll spend 21 days learning how how to use your thought to change your financial circumstances. Countdown to Riches contains some of the simplest, most powerful imaginable practices imaginable that will help you to think about, talk about, focus on, and visualize having plenty of money. We will show you the way to change habitual way of thinking from scarcity to wealth. So you can financially create freedom in your life. सो या 21 दिवसाच्या प्रॅक्टिसेस आहेत. हा आपल्याला क्रिएशनला जो वेळ लागला तो ॲडिशनल आहे. उद्यापासून आपल्याला हार्डली 5 मिनिटं लागणार आहेत. इट विल टेक 5 to 10 minutes एव्हरी डे. दिस इज सिम्पलेस्ट वे टू गो थ्रू एव्हरी चॅप्टर टुडे. सो इथून आपण आजची आपली जर्नी सुरू करत आहोत. You have to be in this journey for 21 days. Do the assignments given daily. प्रत्येक दिवशी दिलेल्या असाइनमेंट्स करत राहा. सो लेट द काउंटडाऊन टू रिचेस बिगिन. सो आजचा आपला पहिला चॅप्टर आपण क्रिएट करूया. सो यू कॅन सी दॅट वी हॅव प्लांटेड ट्री ऑफ वेल्थ. आपण आज वेल्थ ट्री प्लांट करतोय. इफ यू विश टू एलिमिनेट लॅक, कॉन्सन्ट्रेट ऑन अबंडन्स. सो सुरुवात या थॉटनी करतोय आपण. इफ यू विश टू एलिमिनेट लॅक, आयुष्यातून कमतरता जर काढून टाकायची असेल तर भरपूर विपुल पुष्कळ आहे, इथे लक्ष द्या. इफ यू डोंट कॉन्ट्रडिक्ट थॉट ऑफ मनी यू वॉन्ट with negative thought of not having enough money, you will receive everything you desire almost immediately. सो आपणच आपले विचार कॉन्ट्रडिक्ट करणं बंद करावं लागेल. एकीकडे आपल्याला श्रीमंती पाहिजे आणि वी कीप ऑन थिंकिंग फोकसिंग ऑन not having money. Whether it is thought of what you want or thought of what you don't want, both equally materialize in your life. The problem for many is that they are not even aware that they are thinking of so many thoughts what they don't want. And they wonder why life won't give them a break. मग आपल्याला असं वाटतं की आपल्याला आयुष्यात आपल्याला गोष्टी का नाही मिळत आहे. बट वी फोकस ऑन चांगला एम्प्लॉय मिळत नाही, माणूस चांगला मिळत नाही, मला हे आवडत नाही आहे, लाईफ इज सो बोरिंग, जगामध्ये वॉर चालू आहे, माझ्या लाईफमध्ये काय इम्पॅक्ट होईल का. यू नॉट फोकसिंग दॅट कम वॉट मी, माय लाईफ इज गोइंग टू बी ग्रेट, आय एम गोइंग टू लिव्ह इन अबंडन्स, आय एम गोइंग टू हॅव मोर दॅन इनफ इन माय लाईफ. माझ्या जे काही विश लिस्टमध्ये लिहिलेल्या गोष्टी आहेत, इट इज गोइंग टू बी कम्प्लीट.
If this has been your life, then everything is about to change. It is as simple as that. Change your thought, change your life. Simple mantra. विचार बदला, आयुष्य बदलेल. टुडे आय वॉन्ट यू टू क्रिएट युअर विश लिस्ट. तुमची आज एक विश लिस्ट तयार करायची आहे. राईट डाऊन एव्हरीथिंग यू वॉन्ट दॅट इज स्पेसिफिक टू मनी अँड कॉस्ट मनी. You should have at least 20 different things on your wish list, but you can write down as many as you want. There are no limits to what you can ask for. एक विशलिस्ट तयार करायची ज्याचं सॅम्पल मी तुमच्या ग्रुपवर टाकणार आहे. अँड यू विल सी देर आर नो लिमिट्स टू वॉट यू कॅन रिसीव्ह. दे कॅन बी बिग थिंग्स ऑर स्मॉल थिंग्स अँड इट्स हेल्पफुल टू मिक्स बोथ. छोट्या गोष्टीपासून मोठ्या गोष्टी तुम्ही काही पण लिहू शकता. इट कुड बी अ स्मॉल थिंग लाईक आय वॉन्ट टू हॅव अ स्मॉल, एखादा मोबाईलविषयी तुमची विश असेल ती लिहा, किंवा इट कुड बी समथिंग बिग लाईक अ जॅग्वार कार. यू माइट want to an increased bank account balance, a job with a particular salary, debt being cleared, new house, new car, a first class airfare, a particular pair of shoes, laptop, or new phone, anything. You can think through the various areas of your life, such as your body, your health, your work, your home, or your hobbies. You can think about places. You can think about places you would love to travel. Do you want to go to a particular concert or sports game? Do you want a swimming pool, a boat, new furniture, household appliances, clothing, jewelry? Is there a family member or charity you would love to gift money to? This is your dream wish list. This is what you would buy if money were no object. पैसा जर तुमची कमतरता नसेल तर तुम्ही ज्या ज्या गोष्टी खरेदी केल्या असत्या त्या सगळ्या गोष्टीची लिस्ट बनवा. Ignore any thoughts that come up suggesting that suggesting what you want is too much or impossible for you. मग अशा वेळी लिहित असताना तुमच्या डोक्यात हे थॉट्स येऊ शकतात की अरे माझ्याकडे सध्या पैसा नाहीये. रिमूव्ह दॅट थॉट. दिस इज सपोज टू बी फन. बी अ चाइल्ड. लहान मुलासारखं लिहायला लागा. अँड यू शुड फील रिअली गुड मेकिंग युअर विश लिस्ट. इफ यू डोंट फील गुड, स्टेप अवे. मग लिहित असताना तुम्हाला जर काही निगेटिव्ह थॉट्स येत असतील, थोड्या वेळ थांबा आणि नंतर परत पॉझिटिव्हिटीमध्ये येऊन ती लिस्ट लिहा. If you don't feel, step away. Come back to it when you feel better. Feeling good when creating your wish list is important for manifestation. Once you have completed wish list, add approximate amount of money you believe each item will cost or bring on. मग ती विश लिस्ट कम्प्लीट झाल्यावर अप्रॉक्सिमेट अमाऊंट लिहा त्यासमोर किती लागणार आहे. यू कॅन रिसर्च द कॉस्ट और सिम्पली एस्टिमेट अमाउंट्स. युअर विश लिस्ट माइट लुक समथिंग लाईक दॅट. मग विश लिस्ट जी बनवाल त्यामध्ये तुम्हाला जर अंदाजा नसेल तर गुगल करा. गुगलवर तुम्हाला याचे अमाऊंट मिळू शकतात. इट्स समथिंग लाईक दिस. मी तुमच्या ग्रुपवर टाकणार आहे. या प्रकारची विश लिस्ट बनवा अँड देन अँड सो ऑन अंटिल यू रिच टू द लेटेस्ट ॲटलिस्ट 20 आयटम्स. अँड दॅट्स ऑल. आजचा तुमचा एवढाच टास्क आहे. हे सेशन संपल्यानंतर तुम्हाला ही विश लिस्ट बनवायची आहे. 20 किमान गोष्टी त्यामध्ये असल्या पाहिजे. त्यासमोर अमाऊंट टाका. हॅव फन डुईंग दिस. आणि आपण रोज एक प्रॅक्टिस अजून ॲडिशनल करणार आहोत आफ्टर वी कम्प्लीट दिस सेशन. आपला आज दिवसभराचा आपण शेड्यूल लिहून काढणार आहोत. वी आर गोइंग टू ब्रिंग सर्टन्टी टू आवर लाईफ. टास्क कम्प्लीट करा. आज दिवसभरात काय करणार आहात त्याचा एक 10 गोष्टीचा शेड्यूल बनवा आणि पॉवरफुली त्या दृष्टीने काय कामाला लागता येईल तो कामाला लागेल. सो दॅट्स इट. प्रत्येक दिवशी आपण अशा छोट्या छोट्या प्रॅक्टिसेस करणार आहोत. Create our day. We can start working for our day. Any doubt? Great. So thank you very much everyone for joining. Thank you very much for your time. प्रत्येक दिवशी आपण एवढाच 15 मिनिटाचा वेळ इफेक्टिव्हली देणार आहोत. उद्यापासून तर अजून वेळ कमी लागेल कारण उद्या आपण चॅप्टर्स क्रिएट करणार आहोत. सो आजचा दिवस तुमचा अतिशय शुभ जावो, मंगलमय जावो. ज्यांना ज्यांना हे रेकॉर्डिंग मी दररोज ग्रुपवर पण टाकणार आहे आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींना ज्यांना कोणाला याला जॉईन करून घ्यायचं, यू कॅन ऑफकोर्स जॉईन देम.
सो थँक्यू व्हेरी मच. हॅव अ ग्रेट टाइम. आजचा दिवस तुमचा अत्यंत पॉझिटिव्ह पॉवरफुल जावो ही माझ्यातर्फे आणि लाईफ कॅटलिस्ट तर्फे प्रार्थना. थँक्यू व्हेरी मच. सी यू टुमॉरो. Thank you, थँक्यू sir. सर. Thank थँक्यू. you, sir. थँक्यू सर. थँक्यू सर. सर. थँक्यू सर. Thank you. धन्यवाद Thank you. सर. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. Thank you, sir. Thank you, sir. Thank you. थँक्यू. पहिला दिवस